ठरलं तर मग या मालिकेच्या 14 डिसेंबरच्या भागामध्ये बाबूला अर्जुन सांगतोय, चल पोलीस स्टेशनला चल, आत्ताच्या आत्ता तुला पोलीस स्टेशनला पाठवतो. बाबू म्हणतो, नको नको, पोलीस स्टेशनला नको. म्हणजे मी शिक्षेला घाबरतोय असं नाही आहे, पण तुम्ही मला पोलीस स्टेशनला नेलं तर त्या महिपत शिकरेला समजेल की मी जिवंत आहे. आणि त्याला जर का समजलं ना की मी जिवंत आहे, तर तो मला जिवंत नाही ठेवणार, तो मला संपवून टाकेल. मग ते पोलीस स्टेशन असो नाहीतर अजून काय असो. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की प्लीज तुम्ही मला पोलीस स्टेशनला नेऊ नका. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगतोय, हे बघा, तुम्हाला पोलीस स्टेशनला नेणार नाही, पण मला तुम्ही एका अटीवरती मी तुम्हाला पोलीस स्टेशनला नेणार नाही. तुम्ही मला सांगा की तुम्हाला ही सुपारी अजून दुसरं कोणी दिली, महिपत शिकरे सोबत अजून कोण होतं? असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो सांगतो, महिपत शिकरे एकटा नव्हता. म्हणजे मला ही सुपारी महिपत शिकरेला कोणीतरी दिली आणि त्यानंतर मला ही सुपारी मिळालेली आहे. मी महिपत शिकरेने हे केलेलं नाहीये, कारण महिपत शिकरे आणि रविराज यांचं काही वैर असू शकत नाही. रविराजांच्या समोर सोबत कोणाचं तरी वैर आहे आणि त्यांनी महिपतला ही सुपारी दिली आणि महिपतने ती सुपारी घेतली. आणि खरं सांगायचं तर ही सुपारी घेतल्यापासूनच महिपत मोठा गुंड झालाय. पण ती व्यक्ती कोण आहे हे मला माहीत नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो, मी तुला एका अटीवरती पोलिसांच्या ताब्यात देणार नाहीये. ती व्यक्ती कोण आहे हे शोधण्यासाठी आमची मदत करायची. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, हो हो, 100% मी तुम्हाला ती व्यक्ती कोण आहे हे शोधण्यासाठी मदत करेन. यावरती अर्जुन म्हणतो, बघा, माझ्याशी दगाफटका करण्याचा प्रयत्न केलात तर. यावरती तो म्हणतो, बिलकुल नाहीये. तुम्ही जर का मला एक संधी देताय तर मात्र मी तुम्हाला नक्कीच महिपत शिकरेला कुणी सुपारी दिली होती त्या माणसाचा शोध घेण्यासाठी मदत करेन. असं म्हणत आता इकडे बाबू हा महिपत शिकरे असून वाचण्यासाठी पळतोय हे समजल्यावरती अर्जुन त्याला पोलिसात देण्याचा प्लॅन ड्रॉप करतो. पण महिपत शिकरेचा ती माणूस कोण आहे किंवा कोण आहे तो महिपत शिकरेला सुपारी देणारा माणूस, रविराजांसोबत काय त्याचं वैर आहे हे शोधण्याचा अर्जुनच्या डोक्यामध्ये आता विचार चाललाय. इकडे तोपर्यंत साक्षी आता सचिन सोबत बोलत आहे आणि सचिन सांगतोय की मला अर्जंटली निघायला लागणार आहे. त्यावरती मग साक्षी सांगते, काय चाललंय तुझं? म्हणजे तू अचानकपणे जातोस काय, येतोस काय, असं किती वेळा फेऱ्या मारत बसणार आहेस? यावरती तो म्हणतो, काय करू, माझं US टायमिंग आहे ना, तुला मी म्हटलं ना, त्यामुळे मला हे सगळं करावंच लागतं. असं म्हणत तो आता थातुरमातुर उत्तर देतोय. ही साक्षीला कळत आहेत आणि तेवढ्यात आता इकडे फोन आलेला आहे. फोन आल्यावरती मग आता तो फोन उचलतो आणि त्याला कॅब ड्रायव्हर विचारतो, हा तुमची कॅब बुक आहे, त्याच रूटने जायचं आहे ना? यावरती तो म्हणतो, हो हो, त्याच रूटने जायचं आहे. आता साक्षी सांगते, कोण आहे, कोण तुला फोन करून विचारतंय? यावरती तो सांगतो, कोण म्हणजे काय, मला आता कॅब ड्रायव्हरचा फोन आहे. त्यावरती ती म्हणते, मग कोणता ॲड्रेस तो विचारतोय? यावरती सचिन म्हणतो, कोणता म्हणजे काय? ती ॲड्रेस विचारतोय तो तो म्हणजे इकडचा आपला एअरपोर्टचा. यावरती साक्षीला संशय आलाय. असा कोणता कॅब ड्रायव्हर आहे जो एअरपोर्टचा नंबर विचारेल? नाही नाही, काहीतरी गडबड आहे, माझ्यासोबत काहीतरी चुकीचा हा बोलतोय. म्हणजे कॅब ड्रायव्हर का ॲड्रेस विचारेल एअरपोर्टचा? आता हा नक्की कोणता कॅब ड्रायव्हर आहे जो एअरपोर्टचा ॲड्रेस विचारतोय हे मला जाणून घ्यायलाच पाहिजे. असं म्हणत मग ती आता विचार करते, काही नाही, सचिनचा पाठलागच करते. तो एअरपोर्टला चाललाय की अजून नक्की कुठे चाललाय? नाही नाही, मला हे सत्य जाणून घ्यायलाच पाहिजे. म्हणून ती आता त्याच्या कॅबच्या इकडे जायला निघालेली आहे. ज्या वेळेला ती त्याच्या कॅबच्या इथे जायला निघाली आणि त्याच वेळेला मग आता त्याच्या कॅबचं ती पाठलाग करते. इकडे तुळजापुरामध्ये अर्जुन आणि सायली हे दोघं जण विचार करतायत की काय करायचं. म्हणजे आता महिपतचा तो माणूस कोण असेल याचा शोध घेण्यासाठी तडक सिनियरकडे जायला पाहिजे. सिनियरला ही माहिती सांगायला पाहिजे आणि त्यानंतर मग पुढे काय घडतं ते बघूया. यावरती सायली म्हणते, चला आता आपल्याला तुळजापूरवरून जायला पाहिजे. गिरिजाचं लग्न सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे आणि लग्नामध्ये काही अडचणी सुद्धा आलेल्या नाहीयेत. त्यामुळे मला असं वाटते की आता इथे थांबण्यामध्ये काही अर्थ नाहीये. तर आपण एक काम करूया, आपण ताबडतोब इकडून निघूया का? असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो, हो, मम्माला सांगूया आणि आपण ताबडतोब निघूया, सिनियरची भेट घेऊया, कदाचित सगळ्या गोष्टी सुटतील. असं म्हटल्यावरती मग आता इकडे आपल्याला सीन दाखवला जातो महिपतचा. महिपतला या दोघांनी किडनॅप करून ठेवलेला आहे. ज्या वेळेला महिपतला किडनॅप केलंय आणि त्याच वेळेला आता इकडे प्रिया म्हणते, काय केलं काय तुम्ही, मारून टाकलं की काय याला? अहो, याला मारून टाकलं तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. यावरती आता इकडे तो म्हणतो, नाही नाही, वेड लागले का, याला कशासाठी मारून टाकेन मी? नाही, याला काही मारून वगैरे टाकलेलं नाहीये, जिवंत आहे तो. आणि तितक्यात महिपतला शुद्ध आलेली आहे. महिपतला शुद्ध आल्यावरती आता इकडे महिपत सांगतोय,
काय कोण म्हणजे काय चाललंय तुमची एवढी हिंमत झालेली आहे की तुम्ही आता मला मला हे करणार? नागराज शेठ तुमचे आता दिवस भरलेत जवळ असं आता मला वाटायला लागलंय. म्हणजे म्हणूनच जर का तुम्ही मला किडनॅप करण्याचा प्लॅन केलायत ना, तर हा प्लॅन तुमच्यावरतीच उलटेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का मी तुम्हाला एका ह्याच्यामध्ये नाही ना हे केलं, तर सांगा मला किडनॅप करण्याची एवढी हिंमत आली तरी कुठून तुमच्यामध्ये? यावरती लगेचच नागराज सांगतो, महिपत शेठ तुम्ही सुद्धा आमच्यासोबत दुसरा गेमच केलात. यावरती महिपत म्हणतो, ही चिचुंद्री, या चिचुंद्रीच्या नादाला लागून तुम्ही मला किडनॅप केलं. नागराज शेठ तिने मूर्खपणा केला, मी समजू शकतो. ती मूर्खपणा नक्कीच करू शकते. पण पण आता तुम्ही तुम्ही असा मूर्खपणा करणं हे अपेक्षित नाहीये. असं म्हटल्यावर ते लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो, की महिपत महिपत तू जे काय करतोयस ना, त्याच्यानंतर तू माझं नाव नक्कीच सांगशील पोलिसांना. पोलिसांनी तुला जर का पकडलं तर मला अडकवशील ना तू. यावरती महिपत म्हणतो, असाही तसाही तू अडकणारच आहेस नागराज. एकदा का मला इथून सुटू दे. तू काय मला कायमचा संपवायला निघालास का? बघ कसे तुझे 3-13 धिंडवडे काढतो ते. असं म्हणत आता इकडे तो चिडलेला आहे. प्रेक्षकांनो तोपर्यंत इकडे आता सचिन निघालेला आहे अन्नपूर्णा निवासाच्या दिशेने आणि आता त्याचा पाठलाग करत निघालेला आहे तो म्हणजे ती साक्षी. ती विचार करते, हा एअरपोर्टच्या दिशेने तर नक्कीच नाही चाललेला आहे. मग हा जर का एअरपोर्टच्या दिशेने नाही चाललाय तर हा चाललाय तरी कुठे? आणि नेमका आता तो अन्नपूर्णा निवासाच्या इकडे आजूबाजूला कुठेतरी गायब झालेला तिला दिसलेला आहे. आणि ती आता विचार करते, हा इथे कुठे आलेला आहे? म्हणजे हा इथे कशासाठी आलाय? इकडे आता विचार करते अस्मिता, की मी घरामध्ये एकटी आहे, घरात कोणीच नाहीये, मम्मा सुद्धा गेलेली आहे आणि तरी सुद्धा हा सचिन मला हे न करता अजिबात कोणत्याही पद्धतीमध्ये तो तडक निघून गेला. नाही नाही, सचिनचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. सचिन मला फसवतोय, माझ्याशी काही बोलायला मागत नाहीये, तो काहीतरी माझ्यापासून लपवतोय. असं म्हणत अस्मिता विचार करते आहे तोपर्यंत सचिन अन्नपूर्णा निवासामध्ये येऊन थांबलाय. इकडे तोपर्यंत अर्जुन, सायली आणि कल्पना हे तिघेही जण आता यायला निघालेले आहेत. ज्या वेळेला हे तिघ जण यायला निघालेत आणि त्याच वेळेला आता इकडे अर्जुन सायलीला सांगतोय, आपण न तडक सिनियरकडे जाऊया आणि लवकरात लवकर कोण तो माणूस आहे तो शोधून काढूया. जोपर्यंत आपण त्या माणसाला शोधत नाही आहोत ना, तोपर्यंत मग आपल्याला चैन तर काही पडणार नाहीये. असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे ती सांगते, हो आपण आईंना घरी ड्रॉप करूया. इकडे तोपर्यंत सचिन घरी आलेला आहे. घरी आल्यावर ती अस्मिता आता सांगायला लागते, काय रे सचिन, तू कुठे होतास तू? म्हणजे आता मला एकटीला सोडून जायला तुला काहीच नाही का वाटलं? रात्री गायब काय होतोस, सकाळी येतोस काय? मुळातच मला कळत नाहीये लोकांना एकदा मुंबईवरून दिल्लीला जायला फ्लाईट किती वेळा हे करायला लागतात. तुला बरं रे, जायचं म्हटलं की फ्लाईट भेटते, यायचं म्हटलं की फ्लाईट भेटते. मला तर काही कळतच नाहीये की दिल्लीतच जातोस ना, का पनवेलमध्येच कुठेतरी जाऊन बसतोस तू? अस्मिताने हे बोलल्यावरती आता मात्र सचिन थोडासा गडबडलाय. ही अस्मिता तर आता भलतीच हुशारी करायला लागलेली आहे, मला जाब विचारतीये असं म्हणत तो थोडासा गडबडलेला आहे. आणि त्यावरती अस्मिता आता इकडे म्हणते, बोल ना, कोणता नवरा आपल्या बायकोला प्रेग्नन्सीच्या ह्याच्यामध्ये एकटीला सोडून निघून जातो? तुला काही वाटलंच नाही का की रात्री माझ्यासोबत थांबावं? यावरती तो म्हणतो, अगं असं काय करतेस, आमचं सगळं हे टायमिंग US आहे ना आणि त्यामुळे हे सगळं ऍडजस्ट करायला लागतं. आमचे टॉप बॉस असतात ना, त्यांना काय उत्तर देऊ मी? यावरती अस्मिता म्हणते, टॉप बॉसेसला उत्तर देण्यासाठी आधी तू कन्व्हिन्स झाला पाहिजेस ना. आधी तुला समजलं पाहिजे की आपली बायको प्रेग्नेंट आहे, तिला आपली गरज आहे आणि आणि आपण तिला अजिबात वेळ देत नाही आहोत, तर आपण इकडे तिकडे भटकतोय आणि हे सगळं कसं काय पद्धतीने तू हे करतोयस आणि मला सांगतोयस टॉप बॉसेसचं. तुझ्या टॉप बॉसेसला मला एकदा भेटव. इकडे तोपर्यंत अस्मिता विचार करते की हा गेला कुठे? आत्ता तर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये हा होता, मग अचानकपणे गेला कुठे? आता इकडे साक्षीला काही कळतच नाहीये आणि ती विचार करते, हे तर मी आलेले आहे ते म्हणजे ह्या सुभेदार बंगल्यासमोर. नाही नाही, जर का सुभेदार बंगल्यासमोर आत्ता मी इकडे थांबले तर मात्र काही खरं नाहीये. मला मला ताबडतोब इथून निघायला पाहिजे, कारण या सुभेदारांच्या पैकी आता कोणीतरी मला पाहिलं तर मात्र आता माझं काही खरं नाहीये. असा विचार आता इकडे ती करते आणि आता तो सचिन नक्की गेलाय कुठे हे काही कळत नाहीये. पण तोपर्यंत थांबणं हे काही आपल्याला परवडणार नाहीये हे तिला समजतं आणि त्यानंतर मग आता लगेचच ती सांगते की नाही नाही, मला इथून निघायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती गाडीत बसते आणि निघते. पण तिने एक गोष्ट नोटीस केलेली आहे की म्हणजे लवकरात लवकर इथे हा येऊन गायब झालेला आहे.
म्हणजे आता हा गायब झालाय अन्नपूर्णा निवासाच्या इथे, म्हणजे हा कोणत्याही एअरपोर्टवर जात नाहीये, हा मला फसवतोय. इकडे तोपर्यंत अर्जुन, सायली आणि कल्पना घरी आलेले आहेत. त्याच वेळेला इकडे आता अस्मिताला मनवण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे इकडे सचिन, आणि तो म्हणतोय, ऐक ना अस्मिता, अगं असं काय करतेस, मी तुझ्याशी खोटं बोलीन का? अस्मिता म्हणते, मला वाटतेस तू खोटं बोलतोयस, आणि तुला कशी काय रे लगेच फ्लाईट भेटते? लोकांना अशा फ्लाईट पटपट भेटत पण नाहीत, आणि तू तू मात्र फ्लाईट जातोस काय, येतोस काय, मग मला खोटं काय सांगतोस? आता बराच वेळ सचिन ऐकून घेतो आणि तो विचार करतो, आत्ता जर का मी गप्प बसलो तर मात्र काही खरं नाहीये. ही अस्मिता मला आता, म्हणजे मी जर गप्प बसलो तर ही संशय घेईल की नाही नाही मी हेच करतोय, खोटंच बोलतोय. पण असं करून चालणार नाहीये. मला आता हिला हिला हे करून चालणार नाहीये. लवकरात लवकर हिच्याशी मला सॉल्व्ह करायलाच पाहिजे. आणि मग तो चिडतो, अस्मिता तुझं चाललंय काय? तुला कळत नाही का की कामानिमित्त मला जायला लागतं म्हणून? पण तुला कधी कळणार आहे की मी कामानिमित्त जात असतो, कामानिमित्त येत असतो? तुझं आपलं चालू 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 मला खरंच कळत नाहीये की तू असं कसं काय वागू शकतेस? म्हणजे कितीही झालं तरी सुद्धा तू अशा पद्धतीने वागतेस ना, मला अजिबात आवडत नाहीये. अगं काम सोडून मी काय इथेच बसू का? तुझ्यासाठी मी आता US वरून मुंबईला आलोय ना. मग असं असताना तू माझ्याशी असं वागशील? प्रत्येक वेळेला उलट तपासणी करत असतेस. अगं मला प्रत्येक वेळेला कामं असतात म्हणून मी जातो, आणि तुझं काय चाललंय? असं तसं काही ना काही बोलत बसतेस. ज्या ज्या वेळेला तुला गरज असते त्या त्या वेळेला मी येतो ना. असं म्हणत तो आता जोराजोरात भांडतोय. प्रेक्षकांनो, हे भांडण चालू असताना नेमकं आता अर्जुन, सायली आणि कल्पना ह्या तिघं जण तिकडे आलेले आहेत. आणि आता हे सगळं बघून त्या तिघांना पण धक्का बसलाय. म्हणजे असा काय सचिन, हा का बरं अस्मितावरती इतका चिडलाय? आणि त्यानंतर मग आता सचिन आणि त्यांना पाहतो, आणि त्यानंतर लगेचच तडक आता सचिन तिकडून बाहेर पडून जातो. अस्मिता आणि आता हे सगळे एकमेकांकडे पाहत बसतात. कल्पना म्हणते, काय ग अस्मिता, काय झालं? तू इतकी का घाबरलेली होतीस, आणि काय झालं? सचिन आणि तुझ्यामध्ये भांडण झालं का? आता अस्मिता उगाचच घरामध्ये त्रास नको म्हणून आता तिच्या आईला सांगतेय, नाही ग, अगं असं काही नाही. ही नवरा बायकोच्या मधली भांडणं असतात ना, तशीच भांडणं आहेत. तू इतकी काही चिंता करू नकोस ग. आमची भांडणं काय होतच राहणार आहेत. असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच सायली म्हणते, हो आई, नका तुम्ही चिंता करू." यावरती अस्मिता म्हणते, "हो, तू समजव मम्माला." असं म्हटल्यावर ती कल्पनाला मात्र आपल्या मुलीची खूपच काळजी वाटते. अस्मिता तर निघून जाते. पण अस्मिता निघून गेल्यावरती इकडे आता लगेचच सायली समजवायला लागते, "अहो आई, असं काय करतात? होतात ही अशी भांडणं. म्हणजे कसं आहे ना, की अशा भांडणांना नवरा बायकोच्या ह्याची समजून सोडून द्यायचं. तुम्ही इतका विचार करू नका. कारण काही झालं ना तरी सुद्धा अस्मिताताई आणि आता इकडे सचिन भाऊजी यांच्यामध्ये प्रेम आहे, इतकी गोष्ट मात्र नक्की. तुम्ही कशाला इतकी चिंता करताय?" असं म्हणत आता इकडे ती समजवायचा प्रयत्न करते. आणि त्याच वेळेला लगेचच आता इकडे कल्पना म्हणते, "बरोबर आहे. तू जे म्हणतेस ना ते खरंच बरोबर आहे. म्हणजे असेलच असं काहीतरी." यावरती सायली विचार करते, "मी जरी आईंना समजावलं तरी मला अजूनही खात्री पटत नाहीये. मी अस्मिताताईंच्या सोबत आता बोलून घेईन, आणि त्यांच्यासोबत बोलून झाल्यानंतर मगच मी काय ते ठरवेन." पण ती कल्पनाला समजावते आणि अस्मितासाठी सरबत घेऊन येते. ती अस्मिताला सांगायला लागते, "अस्मिताताई, सरबत पिऊन घ्या बरं. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही थकल्यासारख्या दिसताय. तुम्हाला थोडं बरं वाटेल." असं म्हटल्यावर ती ती आता अस्मिताला सरबत देते. अस्मिता म्हणते, "अच्छा, म्हणजे मी मी खरं तर आता बाहेरून आले की तू आलेस. अगं तू बाहेरून आलेली आहेस ना, मग तुला सरबताची गरज आहे. तू पी." यावरती ती सांगते, "असू दे अस्मिताताई, तुम्ही घ्या बरं." यावरती ती सांगते, "काय झालंय? तुमची चिडचिड जरा जास्तच वाढलेली आहे. असं काही घडलंय का, की ज्याच्यामुळे तुमची आता चिडचिड वाढलेली आहे?" त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते अस्मिता, "नाही, तसं काही नाहीये." त्यावरती सायली म्हणते, "म्हणजे आम्हाला जरा सांगा की, की नक्की आता तुमचं काय चाललंय ते? म्हणजे बघा, घरामध्ये आज कुणीच नव्हतं. तुम्हीच फक्त घरामध्ये होतात, बरोबर की नाही? जर का तुम्हीच घरात होतात, तर राजा-राणीचं संसारामध्ये केलंत तरी काय दोघांनी?" यावरती ती म्हणते, "कुठे होता सचिन? मला सोडून गेला होता. घरात कोणीही नाहीये. अश्विन सुद्धा त्याच्या ड्युटीसाठी बाहेर असतो, आणि असं असताना मग आता मला सोडून जायची त्याची हिंमत तरी कशी झाली? तू सांग बरं. तो कसा काय मला सोडून गेला?" असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, "काय? सोडून गेला? कसं काय? कसं काय शक्य आहे हे?" त्यावरती मग आता लगेचच ती सांगते, "हो ना, म्हणजे बघ ना, तो अशा पद्धतीत मला कसं सोडून जाऊ शकतो? मला तर खरंच कळत नाहीये, की मला असं काय वाटतं माहिती का, त्याचं कुठे म्हणजे अफेअर आहे का?" आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती, की "कसं काय बोलताय तुम्ही? असं काहीही नसणार आहे.
आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागते की हो म्हणजे मला असं काय वाटतंय माहिती आहे का, असं काहीतरी असेल की त्याचं कुठेतरी बाहेर अफेअर असणार आहे. त्यावर ती लगेचच आता इकडे ती सायली म्हणायला लागते, काय म्हणताय तुम्ही, असं कसं असेल, तुम्हाला असं का वाटतंय? आणि यावर ती लगेचच ती सांगते, बायकांना सिक्स सेन्स असतात, तुला माहिती आहे ना, बायकांना सिक्स सेन्स असतात आणि बायका या सगळ्यामध्ये आता हे असतात. म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे काहीतरी आहे, सचिन माझ्यापासून लपवतोय. तो लगेच जातो काय एअरपोर्टला, लगेच त्याला फ्लाईट काय मिळते, काहीतरी गडबड आहे सायली. काय गडबड आहे हे तर मला कळत नाहीये, पण काहीतरी आहे. असं म्हटल्यावर ती मग आता सायली इकडे सांगते, मला काय वाटतं माहिती आहे का अस्मिताताई, तुम्ही जरा जास्तच विचार करताय." असं म्हणत सायली आता अस्मिताला तर समजावते, पण तिच्या डोक्यामध्ये मात्र आता विषय चालू आहे, नाही, नाही काहीतरी गडबड आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आता ह्या म्हणतायत तसं असेल का? कारण बरोबर म्हणतायत त्या, की बायकांना सिक्स सेन्स असतो. बायकांना साधारणपणे कळतं, की काहीतरी गडबड आहे म्हणून. खरंच ह्या जे बोलतायत ते बरोबर आहे का? असं म्हणत तिच्या आता डोक्यामध्ये विषय चालू आहे. मग इकडे अर्जुनकडे सायली आलेली आहे आणि ती सांगते, कसला विचार करताय? त्यावर ती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो, नाही म्हणजे मला कळतच नाहीये, की आता त्या महिपतच्या माणसापर्यंत पोहोचायचं तरी कसं? यावरती लगेचच आता इकडे सायली म्हणते, नाही, नाही काहीतरी आहे, कोणतरी माणूस आहे. इकडे तोपर्यंत साक्षीला कॉल आलेला आहे आणि आता महिपतचा माणूस सांगतोय, की साक्षी मॅडम, खरं सांगायचं तर महिपत शेठ हे तुळजापुरामध्ये होते. पण पण ना त्यानंतर मग आता महिपत शेठ कुठे गेलेत माहीत नाही. इथून ते गायब झालेले आहेत. साक्षीला जरा धक्का बसतो. इकडे अर्जुन सायली त्या माणसाला शोधण्यासाठी ट्रॅप रचतात आणि आता प्रतिमा आणि रविराज यांच्याकडे जायला निघतात.